महाराष्ट्र में एसटी कर्मचारियों को लेकर विजय वडेट्टीवार ने सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि भीषण गर्मी में नॉन एसी बसों में काम करने वाले ड्राइवर और कंडक्टरों की स्थिति बेहद दयनीय है। इसी के साथ उन्होंने कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। बघा, महाराष्ट्रामध्ये धावणारी ही लाल परी हे 70% 80% गाड्या या नॉन एसी गाड्या आहेत। आता टेम्परेचर 45च्या वर गेला आहे। खरं तर त्या बसमध्ये बसू शकत नाही। प्रवासी एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो, तिथे उतरतो, पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात। आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होतात। अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। 2500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला, त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहे। परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? हा घाम गाळणारा, परिश्रम करणारा, कारण जे वाहक चालक बिचारे ज्यावेळेस गाडी हॉल्टिंगला जाते त्यावेळेस तिथे शुद्ध पाणी मिळत नाही, शौचालय नसतो, एस टीमध्ये झोपतात आणि गोरगरीब सामान्य माणसाची सेवा या माध्यमातून होत असते। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, ए सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू।